माडगूळकर आगाशे, गिरवाण द स्कूल ऑफ लँग्वेज याबद्दल बोलायचं म्हणलं तर सगळ्या निरनिराळ्या भाषा शिकण्यास आणि शिकवण्यास एक प्लॅटफॉर्म हाच त्याचा मेन उद्देश होता आणि तोच आज त्याची पहिली सुरुवात म्हणूनच आपण आजचं व्याख्यान ठेवणार आहोत. तर त्याची सुरुवात करताना आपण एका श्लोकापासून सुरुवात करूया त्याची. या कुंदेंदु तुषार हार धवला या श्वेत पद्मासना या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभे देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. तर अगदी मराठी भाषाच म्हणायचं झालं तर आपली मातृभाषा, पण तिचे अनेक वेगवेगळे पैलू असे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा अनेकांची असते. मग त्या मागच्या त्या भाषेच्या तज्ज्ञांकडून ते ज्ञान घेण्याची संधी आपल्याला या प्लॅटफॉर्मवरनं मिळणार आहे. तसंच या उपक्रमाखाली वेगवेगळ्या भाषा म्हणजे फक्त मराठी नाही, संस्कृत नाही, तर जर्मन, इंग्लिश, जॅपनीज अशा वेगवेगळ्या भाषांचं आपल्याला शॉर्ट कोर्सेस, स्पोकन इंग्लिश किंवा जर्मन म्हणा, असे वेगवेगळे छोटे छोटे कोर्सेस किंवा एखाद्या संस्कृतसाठी म्हटलं उदाहरणार्थ तर त्याच्यासाठी एखादा स्पेशल कोर्स म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्याला फक्त एखाद्या साहित्याचं पुस्तक जाणून घ्यायचं आहे, वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, तर असाही कोर्स आपण या उपक्रमाखाली राबवणार आहोत. आणि तसंच जर्मन, जॅपनीज परीक्षांची जी परीक्षा दिल्या जातात त्याची तयारी करून घेणं, असे वेगवेगळे आपण इथे कोर्सेस घेणार आहोत. तर अशाच प्रकारचा पहिला उपक्रम या ब्रँड खाली म्हणूया आपण, तो म्हणजे मराठी भाषेकडे मातृभाषा म्हणून बऱ्याच वेळा आपण फक्त मातृभाषा म्हणून बघितलं जातं आपल्याकडनं. तर तसं न राहता शालेय विद्यार्थ्यांना ती एक भाषा किंवा त्याचा अभ्यास सुद्धा कसा करता येईल किंवा त्याच्याकडे एक अभ्यास करण्याच्या दृष्टीने ती भाषा म्हणून कसं बघितलं जाईल किंवा त्याच्याकडे बघण्याचा इतर त्याचं साहित्य किंवा हे वाचण्यासाठी त्याच्याकडे कसं बघितलं जावं, हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित आहेत या सौ वैशाली कार्लेकर मॅडम. त्यांच्याकडनं आपण हे आज जाणून घेणार आहोत. कार्लेकर मॅडम नितीन प्रकाशन येथे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. मोरा वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाच्या मुख्य संपादक त्या आहेत. 10वी मराठी विषयाच्या अभ्यासासाठी मैत्री मराठीशी या ॲप आणि मैत्री मराठीशी वैशाली कार्लेकर असं यूट्यूबवरील चॅनल सुद्धा यांनी सुरू केलेलं आहे. तसंच BMCC येथे त्या मराठी विषयाचं अध्यापन देखील करतात. लोकसत्तामध्ये भाषासूत्र या वर्षभर चालणाऱ्या भाषाविषयक लेखन उपक्रमात यांचा सहभाग आहे. शिवाय विविध वृत्तपत्रातून मराठी व्याकरण विषयक लेख प्रसिद्ध झालेले त्यांचे. तसंच NPSC साठी अनेक व्याकरण विषयक व्हिडिओ यांनी प्रसारित केलेले आहेत. मराठी अभ्यास परिषद पुणे या संस्थेच्या त्या कोषाध्यक्ष सुद्धा आहेत. अशा अनेक भूमिका पार पाडणाऱ्या कार्लेकर मॅडमचं मी आज इथे स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की आपल्या व्याख्यानाला त्यांनी आता सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सगळे. सर्वांना नमस्कार. सगळ्यात आधी मी सायलीचं अभिनंदन करते की गिरवाण या नावाने सर्व भाषांसाठी एक घर अशी एक कल्पना आहे तिची. आणि ही कल्पना किती सुंदर आहे की सगळ्या भाषांचं एक घर. सगळ्या भाषा ह्या एकमेकांच्या भगिनी आहेत असं आपण म्हणतो की त्या सगळ्या भगिनी आहेत. भाषा भगिनी म्हणजे आपण
इंग्रजीला कधी मावशी म्हणतो, मराठीला आपण माय म्हटलं तर आपण इंग्रजीला मावशी म्हणतो. तर किंवा या सगळ्या एकूणच भाषा आहेत, इंग्रजी असो, संस्कृत असो, मराठी, आपल्या इतर भारतीय भाषा असोत, परकीय भाषा असोत, या एकमेकांच्या भगिनी आहेत, बहिणी आहेत, अशी भावना सर्वांच्या मनात असते. तर या सर्वांसाठी एक घर मिळत राहील तुम्हाला वेळोवेळी, याचा निश्चितपणे सर्वांनी फायदा घ्यावा, सर्वांनी लाभ घ्यावा, आपल्या सूचना पण निश्चितपणे कळवाव्या, असं मी तुम्हाला आवाहन करेन. आता माझा आजचा विषय आहे बोलतो मराठी. तर जेव्हा आपण बोलतो मराठी म्हणतो तेव्हा आपल्याला असं अपेक्षित आहेच आहे की मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपण ती भाषा बोलतो, त्या भाषेमध्ये वाचन लेखन करतो, त्या भाषेमध्ये संवाद साधतो, अशा सर्व संकल्पना या विषयामध्ये अंतर्भूत होतात. तर जेव्हा आपण भाषा म्हणतो तर भाषा म्हणजे काय, इथपासून आपण थोडंसं एक प्राथमिक सुरुवात करूया. तर भाषा हा शब्द भाष या धातूपासून आलेला आहे. म्हणजे संस्कृतमध्ये भाष म्हणजे बोलणे. तर भाषा हा शब्द सुद्धा भाष म्हणजे बोलणे या संदर्भातून आलेला आहे. आता जेव्हा आपण भाषा म्हणतो तेव्हा अपेक्षित आहे की त्यामधून संवाद साधला जातो. आता संवाद साधण्यासाठी भाषेचा उपयोग किती वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, यावरती ती भाषा समृद्ध होणं, ती रुजणं, ती व्यवहार भाषा म्हणून वापरली जाणं, त्याच्यानंतर त्यामध्ये साहित्य निर्माण होणं, साहित्य, संशोधन, शिक्षण अशा विविध रूपांमध्ये, विविध माध्यमांमध्ये, विविध संकल्पनांसाठी ती भाषा वापरलं जाणं, यावरती ती भाषा, त्या भाषेचं दृढीकरण, त्या भाषेची सार्वकालिकता, त्या भाषेचा टिकाऊपणा, त्या भाषेचा एकंदर संस्कृती अशी ठरत जाते. तर जेव्हा आपण विचार, भावना, अनुभव, कल्पना हे व्यक्त करण्यासाठी भाषा वापरतो तेव्हा ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. पण जेव्हा ह्याचंच उलट दिशेने आकुंचन होतं, म्हणजे आपण आपले विचार आपल्या भाषेत मांडत नाही, आपल्या कल्पना आपल्या भाषेत मांडत नाही किंवा मांडू शकत नाही, तेव्हा कुठेतरी त्या भाषेची पिछेहाट होते, ती भाषा कुठेतरी मागे पडायला लागते आणि आपोआपच त्या भाषेमध्ये नवीन काम केलं जात नाही, नवीन संशोधन केलं जात नाही, संशोधन त्या भाषेमध्ये मांडलं जात नाही आणि ती भाषा हळूहळू थोडीशी आकुंचित झाल्यासारखी किंवा कुंठित झाल्यासारखी होते. भाषा ही एखाद्या नदीसारखी असते असं मानलं जातं. कारण नदी जशी प्रवाहानुसार पुढे पुढे जात असते, तिला वेगवेगळी वळणं मिळत असतात, तिच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह येत असतात, त्यांचा संगम होत असतो आणि त्यातून कधीतरी ती पुष्ट होत, कधीतरी दुष्काळही पडतो, पुरेसं तिला पाणी मिळालं नाही तर तिचा प्रवाह आटतो. असंच भाषेचंही होऊ शकतं. म्हणजे भाषा लोक वापरतात, व्यवहारात त्या भाषेचा उपयोग करतात, हेच त्या नदीला मिळणारं पाणी आहे, भाषारूपी नदीला. जर त्याचा वापर कमी झाला, जर त्याच्यामध्ये मिळणारे वेगवेगळे प्रवाह कमी झाले तर भाषेमध्ये इतर भाषा वेगवेगळ्या कोणत्याही भाषेमध्ये, खरं तर मराठी भाषा असं नाही, कोणत्याही भाषेमध्ये त्या भाषेतले काही मूळ शब्द, काही इतर भाषांच्या संपर्कातून आलेले शब्द, काही त्या भाषकांनी नवीन घडवलेले शब्द, अशा सर्व प्रकारच्या शब्दांनी भाषा बनते आणि त्यामुळेच भाषेचं रूप हळूहळू बदलत असतं. मराठी संदर्भात आपण विचार केला तरीही आपल्या लक्षात येईल की काही शतकांपूर्वीची मराठी, त्यानंतर काही दशकांपूर्वीची मराठी, यामध्ये फरक पडलाय. पण हा नैसर्गिक आहे, कारण मराठी ही बोलली जाते, वापरली जाते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक पडणं, काळानुसार काही बदल होणं अपेक्षित आहे. पण एखाद्या लोंढ्याने भाषेचं पूर्णपणे स्वरूपच बदलणं, भाषेमधले शब्दसंपत्ती बदलणं, भाषा बोलण्याची पद्धत बदलणं, क्रियापदं बदलणं, त्याचं व्याकरण बदलणं, अशी घटना जेव्हा घडायला लागते तेव्हा ते भाषेच्या दृष्टीने हानिकारक असतं आणि त्या भाषेचं स्वरूप पूर्णपणे बदलण्यासाठी किंवा वेळप्रसंगी ही भाषा काही कारणांनी त्या भाषेची एक कुठेतरी अवनतीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, अशा घटना घडू शकतात. अर्थातच या सगळ्यासाठी कुणी एक व्यक्ती जबाबदार नाही, तर संपूर्ण समाज
भाषा वापरणारा जो समाज आहे या सर्वांवर त्याची तिळतिळ का होईना, प्रत्येकावर काही कणकण का होईना निश्चितपणे जबाबदारी आहे. आता जेव्हा आपण भाषा म्हणतो तेव्हा भाषा आणि व्याकरण याचा संबंध काय असा मुद्दा पुढे येतो की आम्हाला भाषा तर बोलता येते. समजा आपण मराठीचं उदाहरण घेऊन हे बोलूया की मला भाषा मराठीतून खूप चांगल्या प्रकारे मी बोलू शकतो, मला संवाद साधता येतो. तर मग भाषेचं व्याकरण शिकण्याची मला आवश्यकता आहे का किंवा व्याकरणाची गरजच काय? तर या मुद्द्यात मला हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मला पतंग आणि त्याची दोरी असं उदाहरण द्यायला आवडेल. जेव्हा आपण पतंग आकाशात उडवतो तेव्हा त्याला दोरीचा आधार असतो. तर पतंग म्हणजे भाषा आणि दोरी म्हणजे व्याकरण. हे जर उदाहरण आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की भाषेला खूप वेगवेगळी दालनं खुली होतात. पतंगाला जसं आकाशातलं वेगवेगळं वारा येतो, खुलं आकाश दिसतं आणि पतंगाला अजून उंच उंच झेप घेण्याची इच्छा होते, तसंच भाषेचंही होतं की भाषेमध्ये वेगवेगळे प्रवाह येतात, वेगवेगळी क्षेत्र येतात, भाषा बोलणारी लोक वाढतात. जायला हवी असते. पण याच वेळी जर भाषेत स्वतःचं अंगभूत वैशिष्ट्य असतं, ती वैशिष्ट्य याला जोपर्यंत धक्का लागत नाही तोपर्यंत ती भाषा समृद्ध होत राहते. पण काही कारणांनी त्याच्या मूळ सांगाड्यालाच धक्का लागला तर ते भाषेचं रूप बदलू शकतं. इतकं की ही तीच भाषा आहे का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर असं होऊ नये यासाठी व्याकरणाची मदत होते, व्याकरणाच्या दोरीची मदत होते की कुठेतरी आपण जे बोलतो, आपण जे लिहितो हे कुठेतरी आपल्या भाषेशी, भाषेच्या मूळ रूपांशी जोडून आहे ना, का ते खूप वेगळं झालंय, खूप बदलतंय, हे तपासण्याचा निकष म्हणून व्याकरण असं आपल्याला ठरवता येईल. व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हणतात, अनुशासन म्हणतात. अनुशासन म्हणजे शिस्त. तर भाषेला एक विशिष्ट शिस्त राहावी यासाठी जे काम करतं ते शिस्त आली की काच आला, निर्बंध आले. पण काही प्रमाणात शिस्त असेल, काही प्रमाणात निर्बंध असतील तरच विकासाला सकारात्मक दिशा मिळू शकते. हे आपण सगळेजणच जाणतो. लहान मुलांच्या बाबतीतली शिस्त असो, आपल्या दैनंदिन कामकाजातली शिस्त असो, आपल्याला जरी ती नको असेल तरी शिस्त असेल तर सगळं कसं नीट चालतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचाही काच असायला नको. म्हणजे काहीला एक प्रकारची शिस्त लावणारं एक क्षेत्र, शिस्त लावणारी दोरी म्हणजे व्याकरण असं आपण म्हणू शकतो. कुठेतरी भाषा आधीमध्ये व्याकरणाच्या बाहेर जायचा प्रयत्न करते, थोडंसं जाऊ द्यावं पण पुन्हा तिला व्याकरणाच्या कक्षेत आणावं आणि कुठेतरी आपल्या मूळ रूपाशी साम्य राहील, साधर्म्य राहील असा प्रयत्न करावा. असंही वेगवेगळी मतं असू शकतील, भाषा वापरणाऱ्यांची वेगवेगळी मतं असू शकतील. पण माझं तरी मत असं आहे की भाषा आणि व्याकरण ह्याने एकमेकांच्या हातात हात घालून चालावं, एकमेकांचं साहचर्य असावं. भाषेला व्याकरणाचे थोडे काही नियम आणि व्याकरणासंदर्भातले जे काही आपण शिस्त म्हणतो ती भाषेने बाळगावी आणि व्याकरणाने सुद्धा वेळप्रसंगी भाषेच्या विकासासाठी आवश्यक असेल तर तिला थोडीशी नियमांमधून कधी कधी सवलतही द्यावी. असं आपण भाषा आणि व्याकरण याचा एक संबंध पाहिला. आता भाषेच्या संदर्भात मातृभाषा आणि परिसर भाषा असे दोन मुद्दे आपल्या कानावर नेहमी येतात. आता मातृभाषा आपल्याला माहिती आहे की मातृ आईची भाषा, ज्या भाषिकांच्या पोटी आपला जन्म होतो. अगदी सविस्तरच पाहायचं झालं तर 9 महिने बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा ते पहिल्यांदा आईची भाषा ऐकतं. त्याच्या कानावर जे शब्द पडतात ते आईच्या भाषेतले असतात. त्याच्यानंतर आजूबाजूचे घरातल्या माणसांचे संवाद त्याच्या कानावर पडतात, ते सुद्धा बरेचदा त्याच भाषेतले असतात. कारण अशी शक्यता फारच कमी आहे की आईची भाषा वेगळी आणि घरातल्यांची भाषा वेगळी. तर त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याच्या कानावरती ज्या भाषेतले शब्द पडतात
ते शब्द त्याचा मेंदू ग्रहण करत असतो. जन्मानंतरही त्या घरात ते शब्द त्याला अजून जास्त स्पष्टपणे ऐकू येतात. साधारणतः जन्मानंतरची पहिली 2 वर्ष बाळ हे आजूबाजूचे आवाज सगळे ऐकत असतं. म्हणजे प्रत्यक्ष बोलायला, अर्थपूर्ण बोलायला त्याला किमान 2 वर्षांचा काळ लागू शकतो. साधारणतः 7-8 महिन्यानंतर मुलं काही ध्वनी काही प्रकारचे काढतात. त्यातून त्यांना काहीतरी सांगायचं असतं. फक्त ते सांगण्यासाठीचे शब्द त्यांच्याकडे, उच्चार त्यांच्याकडे आलेले नसतात. पण जशी शारीरिक वाढ होते, मानसिक वाढ होते, तसं साधारणतः 2 वर्षापर्यंतची मुलं त्यांनी जे जे काही ऐकलेलं आहे, ज्या भाषेतले जसे शब्द ऐकलेत, अख्खी वाक्य ऐकलेली आहेत, ती तशीच्या तशी म्हणू शकतात आणि अर्थ समजून म्हणू शकतात. बऱ्याचशा शब्दांचा त्यांना अर्थही कळलेला असतो, आकलन झालेलं असतं आणि अशा प्रकारे ती भाषा वापरू शकतात. याच काळात त्यांनी अजूनही काही भाषा ऐकल्या 2 वर्षानंतरच्या काळात किंवा 2 वर्षापर्यंतच्या काळात. म्हणजे थोडक्यात या महत्वाच्या जडणघडणीच्या काळात ते जी भाषा ऐकतात किंवा ज्या भाषा ऐकतात त्या त्यांच्या आकलनात अगदी खोल जाऊन बसतात. त्या भाषेचं त्यांचं आकलन चांगल्या प्रकारे असतं. त्यांच्या विचार भावना सुद्धा त्याच भाषेत व्यक्त होतात. कारण व्यक्त होणं म्हणजे काय हे त्यांनी त्याच भाषेतून पहिल्यांदा शिकलेलं असतं. त्यामुळे या दृष्टीने मातृभाषा ही अतिशय महत्वाची भाषा आहे. याचबरोबर दुसरी संकल्पना येते की परिसर भाषा. परिसर भाषा आणि मातृभाषा ही साधारणतः बहुतेक 80% लोकांची एकच असण्याची शक्यता असते. कारण आपण ज्या भाषेत साधारणतः आपण त्याच समाजात राहतो, आपली जी भाषा आहे त्या समाजातलीच लोक आजूबाजूला असतात, आपण तीच भाषा वापरतो. उदाहरणार्थ मराठीचंच उदाहरण घ्यायचं ठरलं तर महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांची मातृभाषाही मराठीच आहे, त्यांची परिसर भाषाही मराठीच आहे. काही कारणाने मराठी माणूस परदेशात किंवा परराज्यात गेला तर त्याची परिसर भाषा बदलेल, पण त्याची मातृभाषा मराठीच राहील. तर जेव्हा परिसर भाषा वेगळी असते तेव्हा कदाचित त्या परिसर भाषेतलं शिक्षण हे त्याच्या दृष्टीने महत्वाचं ठरू शकतं. अशा ठिकाणी मातृभाषा आणि परिसर भाषा अशा दोन्ही भाषा त्याला उत्तम प्रकारे आल्या तर तो त्या ठिकाणी चांगलं शिक्षण घेऊ शकतो, आपल्या भावना व्यक्त करू शकतो. पण ज्यांची मातृभाषा आणि परिसर भाषा ही मराठीच आहे, या मुलांनी किंवा या मोठ्यांनी म्हणजे सर्वांनीच मराठी भाषा जास्तीत जास्त वापरली, मराठीतून शिक्षण घेतलं, मराठीतून आपली अभिव्यक्ती केली, मराठीतून लेखन वाचन केलं, संभाषण केलं, संवाद साधला, तर त्या भाषेत बोलणं त्यांना सोपं जातं आणि ते उत्तम प्रकारे त्याची अभिव्यक्ती करू शकतात. आणि ही सगळी क्रिया भाषेसाठी पोषक ठरते. भाषा केव्हा संवर्धित होते आपण म्हणू शकतो. आता मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुद्धा सुरू आहे. तर यातले वेगवेगळे उपक्रम पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त भाषेचं महत्वाचं काय. आपण सुरुवातीला पाहिलं की भाषा म्हणजे बोलणे. तर जेव्हा आपण जास्तीत जास्त बोलू तेव्हा आपण ती भाषा समृद्ध करत असतो. आपोआपच आपण बोलताना नवीन कल्पना, नवीन शब्दसंपत्ती वापरत असतो. आपल्या अभिव्यक्तीसाठी वेगवेगळे शब्द शोधतो. ते शब्द आपण बोललो की कोणीतरी ऐकतं, कोणीतरी ऐकल्यावर त्यांच्या मनात ते शब्द जातात आणि कुठेतरी ते रुजतात, ते त्यांच्या बोलण्यामध्ये ते शब्द वापरायला लागतात. म्हणजे जेव्हा आपण भाषा जास्तीत जास्त बोलतो, वापरतो, तेव्हा तिचा आपोआपच विकास होत असतो आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यात अप्रत्यक्षपणे आपलं स्वतःचं काही योगदान देत असते. मी आत्ता जे बोलले ते शब्द तुम्ही सगळेजण ऐकताय, तुम्ही यातले काही शब्द तुमच्या बोलण्यामध्ये वापराल, तुमचे अजून काही वेगळे शब्द वापराल, कदाचित याहून काही चांगले शब्द तुमच्या बोलण्यामध्ये वापराल. असे तुम्ही वेगवेगळे शब्द वापरत जाल. तुम्ही जेव्हा ते बोलाल तेव्हा तुमचं बोलणं कोणीतरी ऐकेल आणि त्याच्यापर्यंत भाषेचे काही शब्द पोचतील, भाषेची काही रचना पोचेल. तर अशा प्रकारे जेव्हा आपण ती भाषा जास्तीत जास्त वापरतो, बोलतो, त्यामधलं वाचन करतो. कारण वाचनातून आपल्याला अजून नवीन संकल्पना कळतात, नवीन शब्द कळतात, नवीन वाक्य रचना लक्षात येतात. ते आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण आपल्याला जे समजलंय, आपल्याला जे वाटतंय ते कुठेतरी आपण व्यक्त करतो. ती आपली स्वतःची अभिव्यक्ती असते, तेव्हा आपण ते लिहितो. अशा सर्व प्रकारे भाषेचा विकास होत असतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त पूरक वातावरण हे आत्ता आपण सर्व महाराष्ट्रात राहतोय, आपल्या सर्वांसाठी तर ते पूरक वातावरण आहेच. पण आपल्या मुलांना की जी आता नवीन पिढी आहे, म्हणजे माझ्या पिढीची लोक धरली तर यानंतरची जी पिढी आहे, या पुढच्या सर्व पिढ्या, या सर्व पिढ्यांसाठी आपण तसं वातावरण निर्माण करून देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आता शिक्षणाच्या संदर्भात भाषा आणि शिक्षण असा मुद्दा जर आपण पाहिला तर
आपण सुरुवातीपासूनच बघितलं की आकलनाची सर्व क्रिया ही क्षमता मगाशी एक मुद्दा अजून सांगता येईल की भाषा ही शाब्दिक आहे. भाषा ही संकेताची असू शकते, देहबोलीची असू शकते, अशा विविध प्रकारच्या भाषा आहेत. आता आपण मुख्यतः लिखित आणि या संदर्भातल्या लेखी भाषेबद्दल बोलतोय. पण जेव्हा आपण भाष या शब्दाचा अर्थ बोलणे असा म्हणतो तर तेव्हा बोलताना बोलून ही भाषा तयार झाली. त्याचं लेखी स्वरूप खूप उशिरा आलंय. म्हणजे जेव्हा भाषेला लिपी मिळाली तेव्हापासून ती लिखित स्वरूपात आली आणि मग लिहिलेलं वाचलं जायला लागलं आणि मग ती वाचन स्वरूपात आली. पण संभाषण, भाषण आणि बोलण्यामध्ये भाषा ही अक्षरशः हजारो वर्षांपूर्वीपासून आहे. लिपी स्वरूपात म्हणजे लेखन स्वरूपात ती भाषा खूप अलीकडच्या काळात आली. तर आपण मुख्यतः हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की भाषा किंवा भाषेचं शिक्षण हा विचार करतो तेव्हा फक्त लेखीवरती अवलंबून राहायला नको. लेखन भाषा हा त्याचा एक भाग आहे, पण बोलण्याची भाषा हा त्याचा जास्त महत्वाचा एक भाग आहे. त्यामुळेच बोलताना आपण जी भाषा वापरतो तिचंच प्रतिबिंब अप्रत्यक्षपणे आपल्या लेखनात पडतं. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला एखाद्या भाषेवर प्रभुत्व संपादन करायचंय, एखादी भाषा खूप चांगल्या प्रकारे बोलायची, तेव्हा वापरायचे किंवा शिकायचे, तेव्हा आपल्याला ती भाषा चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे. त्याचंच प्रतिबिंब आपल्या लेखनात पडेल. त्यामुळे लेखनाचा अभ्यास हा एक वेगळा मुद्दा आहे. पण मुख्यतः भाषा बोलणं, उत्तम प्रकारे बोलणं आणि आपोआपच जर तुम्ही उत्तम प्रकारे भाषा बोलत असाल तर तुम्ही निश्चितपणे त्या लेखनामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब उमटतं. त्यामुळे जेव्हा आपण भाषा आणि शिक्षण अशा मुद्द्याचा विचार करतो तेव्हा सुरुवातीला पाहिलं तसं की आपलं आकलनाची सुरुवातच भाषेच्या द्वारे होते. त्याच्यामुळे जेव्हा आपण ज्या भाषेतून आपल्या आकलनाची सुरुवात होते त्या भाषेची एक मुळं म्हणू शकतो आपण की आपल्या मनात रुजली जातात. या संदर्भातल्या काही कथाही तुम्ही ऐकल्या असतील. पेशवाईतलीच एक कथा सांगतात की एका व्यक्तीची मातृभाषा कोणती असं ओळखण्याची वेळ आली तर ती व्यक्ती खूप वेगवेगळ्या भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकत होती. तर हे एक आव्हान होतं की त्या व्यक्तीची मातृभाषा ओळखणं. तर अशा वेळी त्यांनी असं केलं की ती व्यक्ती झोपलेली असताना तिच्या अंगावर पाणी टाकलं अचानक किंवा तिला घाबरवलं आणि मग ती झोपेतून उठून ज्या प्रकारे व्यक्त झाली ती त्या व्यक्तीची मातृभाषा असं ओळखता आलं. तर हे का झालं तर आपल्या कुठेतरी अंतर्मनात, ज्याला आपण अगदी सबकॉन्शियस माइंड म्हणतो, किंवा कुठेतरी एक अंतर्मन असतं की जे आपल्याला उघडपणे जाणवत नाही, तिथे हे मातृभाषेचे कोंब असं आपण म्हणू शकतो हे रुजलेले असतात की जे आपल्याही नकळत आपल्या तोंडातून बाहेर येतात, आपल्या मनातून बाहेर येतात. तर असं जे मातृभाषेचं महत्व आहे तर त्या मातृभाषेतूनच जर आपल्याला शिक्षण मिळालं तर ते किती उत्तम प्रकारे होऊ शकेल हे आता वेगळं सांगायला नको. कारण सर्वच शिक्षण तज्ज्ञांनी, सर्वच भाषा तज्ज्ञांनी हे जगभरातल्या मान्य केलेलं आहे की मातृभाषा हीच शिक्षणासाठी उत्तम भाषा आहे. तर जेव्हा आपण भाषा आणि शिक्षण असं म्हणतो तेव्हा ज्ञानरचनावाद हा जो आता आपण नवीन सिद्धांत शिक्षणाच्या बाबतीत पाहतोय की जो अतिशय उपयुक्त ठरतोय, त्याचं सुद्धा हेच म्हणणं आहे. ज्ञानरचनावादाचा अर्थ असा होतो साधारण की आपण आपल्या पूर्वज्ञानाशी ताडून नवीन ज्ञान घेत असतो. जेव्हा केव्हा आपल्याला काही गोष्टीतली आपल्याला आधीची माहिती असते, नवीन माहिती मिळाली की जुनी माहिती आणि नवीन माहिती याची जोडणी होते आणि आपली ती माहिती अजून वाढते. नंतर आपण पुढे अजून काही माहिती घेतो ती पहिल्या माहितीशी जोडली जाते. म्हणजे पूर्वज्ञानावर आधारित जो पुढचा अभ्यास मुलं शिकतात त्याला ज्ञानरचनावाद असं म्हणतात. आता पूर्वज्ञान हे मुख्यतः आपल्याला भाषेतून मिळतं, आपल्या नेहमीच्या दैनंदिन वागण्या बोलण्यातून मिळतं. विज्ञान हे आपल्याला आपण म्हणतो स्वयंपाकघरात खूप मोठं विज्ञान आहे, कारण ह्या छोट्या छोट्या क्रियांमध्ये विज्ञान असतं. तर हे सगळं जेव्हा मुलं पाहतात, हे सगळं मुलं जेव्हा बोलतात, व्यक्त होतात, तेव्हा त्यांच्याकडे जी शिदोरी तयार होते त्याच आधारावर ते पुढचं ज्ञान घेत असतात. त्यामुळे ज्ञानरचनावादामध्ये सुद्धा मातृभाषा किंवा परिसर भाषा की जी भाषा मुलांच्या कानावर जास्त वेळा येते, ज्या भाषेमधून ते चांगला संवाद साधू शकतात, हीच भाषा शिक्षणासाठी सर्वात योग्य आहे असं म्हटलं जातं. आता आपण सद्यस्थितीकडे वळलो तर आत्ताच्या शिक्षणात मराठीचं स्थान किंवा आत्ताच्या पिढीची मुलं, म्हणजे आपण अगदी पहिली ते एक साधारण महाविद्यालयीन पातळीची मुलं यांचा विचार केला तर मराठीची स्थिती काय आहे याचा थोडासा आढावा घेऊया. हे अर्थातच माझं स्वतःचं निरीक्षण आहे, त्यामुळे ह्याला कुठलाही संशोधनाचा किंवा अभ्यासाचा आधार किंवा याबद्दल वेगळी मतं असू शकतील. पण या सर्व मुलांच्या मराठी भाषेबद्दलचं माझं काही निरीक्षण नोंदवायचं ठरलं
तर दोन्ही विचार आहे, एक मराठी माध्यमात शिकणारी मुलं आणि एक इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं. मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचं आता मराठी ही भाषा निश्चितपणे चांगली आहे, ते मराठी भाषेमधून चांगल्या प्रकारे बोलू शकतात, चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. लेखनामधलं मराठी हा मुद्दा मात्र काही मुलांच्या बाबतीत लेखनामध्ये सुधारणा करण्याची खूप गरज आहे असं मला जाणवलं. की लेखनामध्ये त्यांच्या वाक्यरचनेच्या चुका, शब्दलेखनाच्या चुका किंवा आपण ज्याला नियमानुसार लेखन म्हणतो याच्या चुका आढळतात. पण मराठी भाषेच्या संदर्भात त्यांचं संपूर्णतः आकलन हे अतिशय चांगल्या प्रकारे असल्याचं आढळतं. दुसरा मुद्दा आहे तो इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं मराठी. तर यात पण मला एक निरीक्षण नोंदवायला आवडेल की ज्या मुलांच्या घरात मराठी भाषा बोलली जाते, म्हणजे जे मराठी भाषक कुटुंबातली मुलं आहेत, त्या कुटुंबातल्या मुलांचं मराठी बोलणं आहे चांगलं, बऱ्यापैकी चांगलं आहे, पण त्यांच्या लिखाणामध्ये खूप त्रुटी आढळतात. कारण त्यांच्या दृष्टीने ती भाषा फक्त बोली राहिलेली आहे. लिखाणाची वेळ त्यांना मराठी हा एक विषय जेव्हा असतो 10 विषयांपैकी 6 विषयांपैकी, तेव्हा फक्त ते लिहितात. आणि आजकाल आपण पाहतोय की लिखाणाची एकूणच मुलांची लिखाण करण्याची इच्छाच कमी झालेली आहे, लिखाण करण्याचं कौशल्य कमी झालेलं आहे, त्यांना लवकर कंटाळा येतो. त्यामुळे मराठी लेखन हे अगदी जेव्हा अगदी अत्यावश्यकच आहे, एवढा अभ्यास करून द्यायचाच आहे शाळेत, तेव्हा केलं जातं. आणि मग ते कसं तरी केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यात अक्षर चांगलं असतं असं नाही, कधीतरी नियमानुसार लेखन असतं असं नाही, आणि खूप अपुरं आणि खूप त्रोटक, खूप थोडक्यात अशी उत्तरं लिहिलेली असतात. हे 2 मुख्यतः जाणवलेली निरीक्षणं आहेत. तर आपण हे जे मराठी लेखन वाचनाबद्दलची काही निरीक्षण आता पाहिली, तर यामध्ये पालकांनी करता येण्यासारखं काय आहे असा एक मुद्दा येतो. तर माझ्या दृष्टीने जे महत्वाचे मुद्दे आहेत, जसं आता लोकसत्तामध्ये आम्ही भाषासूत्रमध्ये इंग्रजी शब्दांसाठी सोपे मराठी पर्याय असा एक सदर लिहित आहोत. तर यात मुख्यतः उद्देश हाच आहे की आपल्या बोलण्यामधूनच आता बरेचसे मराठी शब्द गायब होत आहेत. आपण लिखाणात काही प्रमाणात ते वापरतो, पण बोलताना आपण पटकन इंग्रजी शब्दांचा आधार घेतो आणि आपण बोलतो. आपण बोललेलं इतर सगळेजण ऐकतात, तेही ते शब्द उचलतात. म्हणजे आपल्या जर परिसरात खूपसे मराठीमध्ये इंग्रजी शब्द वापरत असतील तर आपोआपच आपल्या तोंडूनही तसेच शब्द निघतात. पुन्हा आपलं ऐकून अजून इतर लोक ते शब्द वापरायला लागतात. तर जेव्हा मराठी शब्द आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या वापरातून बाजूला जातील, तेव्हा ती भाषा, त्या भाषेची आपोआपच ओहोटी लागली भाषेच्या शब्दसंपत्तीला असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण किमान आपल्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त मराठी शब्द, मराठी क्रियापद, मराठी वाक्यामध्ये किती इंग्रजी शब्द येतात याचं एक थोडक्यात निरीक्षण केलं तर लक्षात येईल की अरे बरेच शब्द आपण इंग्रजी वापरतोय. त्याच्यासाठी मराठी शब्द आहेत, पण आपल्याला ते पटकन आठवत नाहीत. का तर आपण वापरले नाही. जर आपण वापरलेच नाही तर आपल्याला आठवणारच नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक आपण मराठी बोलणं, मुलांशी जेव्हा आपण घरात जे काही बोलतो त्यामध्ये जास्तीत जास्त मराठी शब्द येतील, शक्यतो इंग्रजी शब्द येणार नाही, असा प्रयत्न केला तर आपण त्यांना किमान मराठी एक श्रवण या दृष्टीने तरी चांगली मराठी भाषा देऊ शकू. याच्यानंतर त्यांनाही मराठीमध्ये बोलायला प्रवृत्त करणं. जेव्हा आपण आपल्या मुलांशी चांगल्या मराठीत, चांगल्या म्हणजे मला म्हणायचे की मूळ मराठी शब्द वापरून इंग्रजी किंवा इतर भाषिक शब्द न वापरताना असं जेव्हा बोलू, तेव्हा त्यांच्या कानावरती ती मराठी भाषा, ते शब्द पडले की ते वापरायला लागतील आणि ते वापरण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्यांना त्याच्यासाठी जास्त प्रोत्साहन देणं, हे एक आपण पालक म्हणून करू शकतो. दुसरा मुद्दा आहे लेखनाचा. जेव्हा मराठी लेखनाचा विषय येतो तर शाळेमधून दिलेला अभ्यास हा तर मुलांनी करणं अपेक्षित आहेच आहे, पण घरूनही आपण त्यांना काही वेगळा अभ्यास देऊ शकतो का? त्यांना कंटाळा न येता, त्यांना त्याची आवड निर्माण होईल, ते आवडीने करतील असा प्रयत्न पालकांनी करणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः शाळेने दिलेला अभ्यास त्यांनी पूर्ण केलाय ना हे पाहणं, आणि दुसरा आपण स्वतःहून त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीच्या विषयातलं मराठी लेखन करण्यासाठी उद्युक्त करणं, मराठीतून बोलण्यासाठी उद्युक्त करणं. अगदी कोणताही साधा विषय दिला घरातलाच असा की नाही,
पंखा या विषयावरती तू आज बोल, किंवा वारा या विषयावरती आज तू बोल. तर कुठेतरी त्या विषयावर कोणतीही वाक्य बोल, पण ती मराठीमधून असू देत आणि त्यात कमीत कमी इतर भाषेमधले शब्द वापरलेले असू देत. असे काही छोटे छोटे खेळ आपण मुलांना सुचवू शकतो. कुठूनही त्यांना मराठीचं वातावरण देणं, मराठी ऐकण्यासाठी, मराठी बोलण्यासाठी, मराठी लिहिण्यासाठी उद्युक्त करणं, असे प्रयत्न पालक म्हणून आपण निश्चितपणे करू शकतो. सर्वात महत्वाचं आहे की आपण जेव्हा मराठीचा आग्रह धरतो किंवा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही प्रयत्न करायचं म्हणतो, तेव्हा आपण आपल्या मनात आपल्या भाषेला प्रतिष्ठा दिलेली आहे ना, आपण आपल्या भाषेबद्दल काही अपमानजनक आपल्या मनात नाहीये ना, म्हणजे भाषेला आपण उच्च स्थान दिलेलं आहे ना, की मराठी बोलणं म्हणजे काहीतरी कमीपणा आहे किंवा काहीतरी न्यूनगंड आहे असं आपल्या मनात नाहीये ना. तर आपण खरं सांगायचं अगदी इंग्रजीबद्दलही म्हणायला हरकत नाही की इंग्रजी बोलणं किंवा इंग्रजी शब्द वापरणं हे कुठेतरी एक अप्रत्यक्षपणे प्रतिष्ठेचं लक्षण आहे असं आपल्या मनात आहे. म्हणजे आपल्यालाही ते जाणवत नाही, पण कुठेतरी एखादी व्यक्ती जेव्हा इंग्रजीतून बोलते किंवा काही इंग्रजी शब्द जास्तीत जास्त वापरते, तेव्हा आपल्या मनात येतं की अरे म्हणजे ही व्यक्ती फार हुशार असणार किंवा ही व्यक्ती इंग्रजीतून बोलते. आणि एखादी व्यक्ती जेव्हा मराठीतून काही आपलं मत मांडत असेल, मराठी शब्द वापरत असेल, तेव्हा आपल्याला असं वाटतं की यांना बहुतेक इंग्रजी येत नाही म्हणून हे मराठीतून बोलतात. तर असं हे जे आपल्या मनात अगदी अप्रत्यक्षपणे येतं, म्हणजे हे उघड उघड नाही, म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांना जाणवलं असेल की अरे आपण असं नाही करत, पण खरंच करतो का, आपल्याकडून असं होत असेल का, कारण हे अतिशय अप्रत्यक्षपणे घडतं. हे उघडपणे कोणीच कुणाला सांगत नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही. तर कुठेतरी आपल्या मूळ मनातच आपण एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघूया की मराठी भाषेला, मराठी बोलण्याला, याला आपण आपल्या मनात प्रतिष्ठा दिलेली आहे ना, आणि आपण जर ती प्रतिष्ठा दिलेली असेल तर त्या प्रकारे आपण वागतो ना, आणि तशीच प्रतिष्ठा इतरांनी द्यावी, समोरच्यांनी द्यावी, यासाठी आपल्याला काय करता येईल, हे प्रश्न जरी आपण स्वतःला विचारले तरी आपल्या लक्षात येईल की आपोआपच आपल्यामध्ये बदल घडेल. दुसरं कोणीतरी सांगताय म्हणून किंवा दुराग्रह म्हणून मराठीचा वापर करा असं अजिबात माझं म्हणणं नाही, असं करूही नाही, कोणत्याच भाषेबद्दल करू नये. पण आपल्या भाषेला आपण एक किमान प्रतिष्ठा देऊ शकतो, इतर भाषांनाही प्रतिष्ठा द्यावी. या आपल्या भाषेला जेव्हा आपण प्रतिष्ठा देतो तेव्हा असा मुद्दा नाहीये की इतर भाषांची अप्रतिष्ठा करा, त्यांना प्रतिष्ठा देऊ नका, निश्चितच द्या. जेव्हा माणूस दुसऱ्या आपल्या स्वतःच्या भाषेचा सन्मान करू शकतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने दुसऱ्या भाषेचाही सन्मान करू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर मराठीच्या संदर्भात इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषा अतिशय सुंदर भाषा म्हणून समृद्ध आहेत. त्यांच्यामध्ये शब्द वैविध्य आहे, मोठी शब्दसंपत्ती आहे. हिंदी ही भाषा बरेचदा आपल्या देशस्तरावर बरेच ठिकाणी वापरली जाते, इंग्रजी ही भाषा जागतिक स्तरावरतीही वापरली जाते. त्यामुळे या दोन्ही भाषा निश्चितच सन्मान देण्यायोग्य आहेत, त्या शिकण्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहेत. सर्व मराठी मातृभाषा असलेल्या मुलांनी इंग्रजी, हिंदी किंवा इतर अनेक परकीय भाषांमध्ये प्रभुत्व संपादन केलंच पाहिजे. सर्व भाषा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आल्या पाहिजेत, पण याचा अर्थ असा नाही की मराठी शिकण्याची किंवा मराठीच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज नाही. मराठीमध्ये प्रभुत्व संपादन करा, मराठीचा अभ्यास करा, त्याचबरोबरीने इतर सर्व भाषांनाही योग्य तो सन्मान देऊन त्यांच्यामध्ये प्रभुत्व संपादन करा. त्या भाषेला त्यांचा मान द्या, असं सांगावं असं वाटतं मला. जेव्हा आपण मराठी बोलू तेव्हा मराठीमध्ये उत्तम प्रकारे बोलता आलं पाहिजे, जेव्हा आपण इंग्रजी बोलू तेव्हा इंग्रजीमध्ये उत्तम बोलता आलं पाहिजे. आत्ता जर तुम्ही जेव्हा इंग्रजी बोलायला जाता तेव्हा मध्ये मध्ये जर मराठी शब्द वापरले तर ते कसं वाटेल, ते तुम्हाला चुकीचं वाटतं की अरे नाही, असं मराठी शब्द वापरून चालणार नाही. इंग्रजीचं स्पेलिंग चुकलं तर तुम्हाला ती चूक वाटते, कारण इंग्रजीचं स्पेलिंग जसं आहे मूळ तसंच तुम्हाला लिहिलं तरच ते बरोबर दिलं जातं. असंच मराठीचं आहे, असंच सर्वच भाषांचं आहे की जेव्हा ती भाषा आपण बोलतो तेव्हा तीच भाषा, एकच भाषा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्या भाषेच्या पद्धतीने बोलली गेली पाहिजे. जसं इंग्रजीच्या स्पेलिंगमधल्या चुका आपल्याला चुका वाटतात, तशा मराठी शब्दलेखनातल्या चुका सुद्धा आपण चुकाच धरल्या पाहिजेत. त्या दुरुस्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. हे सगळे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर मला असं वाटतं की एकंदर भाषेकडे पाहण्याचाच आपला दृष्टिकोन खूप सकारात्मक होईल, आणि त्यामुळे आपण आपल्या भाषेलाही तेवढीच प्रतिष्ठा देऊ शकू, सर्वच भाषांना सारखीच प्रतिष्ठा देऊ शकू, आणि त्यांच्यासाठीचा एक सन्मान आपल्या मनात कायमच जागा राहील. माझं बोलणं संपवताना मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की ही एका भाषा अभ्यासकांची गोष्ट आहे. एक भाषा अभ्यासक वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करण्यासाठी
काही प्रदेशांमध्ये फिरत होते. त्यांच्याबरोबर तिथली भाषा जाणणारा एक दुभाषी होता. तर हे भाषा अभ्यासक एका भागात गेले. तिथे 2-3 स्त्रियांचं खूप कडाक्याचं भांडण चाललेलं होतं. ते थांबले तिथे, कारण बरेच शब्द कानावर पडतील ना. ते भाषा अभ्यासक होते, त्यांना ते शब्द जाणून घ्यायचे होते की हा बायका कोणते शब्द वापरतायत आणि काय चाललंय. तर तो दुभाषी आणि ते भाषा अभ्यासक हे दोघेही तिथे थांबले. त्या स्त्रियांचं खूप भांडण चाललं होतं आणि त्या वेगवेगळ्या शिव्या देत होत्या, एकमेकींना शिव्या शाप देतो म्हणतो तसं वेगवेगळ्या शब्दात भांडत होत्या. तर हे सगळे शब्द टिपून घेत होते आणि कारण त्यांना त्याचा अभ्यास करायचा होता. तर तेवढ्यात एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीला खूप लांबलचक काहीतरी शिवी दिली. ती शिवी ऐकताच ती दुसरी स्त्री ढसाढसा रडायला लागली. म्हणजे ती थांबली, ती तिथे भांडण्यासाठी उभीच राहू शकली नाही, खूप रडायला लागली आणि सगळीकडे एकदम शांतता पसरली. तर त्या भाषा अभ्यासकांनी त्या दुभाषाला विचारलं की अरे त्यांनी काय तिला सांगितलं असं की ज्यामुळे ती एवढी रडली आणि भांडायची थांबली. तर अशी कोणती शिवी आहे किंवा काय असा शाप आहे की ज्यामुळे ती स्त्री एकदम रडायला लागली आणि तिला खूप वाईट वाटलं. एवढा वेळ तर ती त्वेषाने भांडत होती. तर ते म्हणाले की नाही ह्याचं मला भाषांतर करायला सुद्धा खूप वाईट वाटतंय, तुम्ही याचा अर्थ विचारूच नका मला. ते म्हणाले असं नाही, मी अभ्यासक आहे, मला सगळ्या शब्दांचा अर्थ आणि सगळ्याचं समजून घ्यायचंय. तर ते म्हणाले की हा एक विषारी शाप आहे. तर ते म्हणाले काय आहे. तर ते म्हणाले की हा शाप असा आहे आमच्या भाषेत की तुझा मुलगा मोठा झाला की तू शिकवलेली भाषा विसरून जाऊ. हा आमच्या भाषेतला एक सर्वात वाईट शाप मानला जातो. तर कुठल्याही आईला हे याहून कुठलं जास्त दुःख असेल की आपलं मूल आपण शिकवलेली भाषा विसरून जाईल आणि आपल्या भाषेशी आणि आपल्या संस्कृतीशी नाळ तोडेल. हे कोणालाही नको असतं. कुसुमाग्रजांनी म्हटलंच आहे की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. कुठेतरी भाषा ही आपल्या संस्कृतीला, आपल्या संचिताला, आपल्या स्वत्वाला जोडलेली असते. त्याच्यामुळे इतर भाषा निश्चितपणे शिका, सर्व भाषांमध्ये प्रभुत्व संपादन करा, पण जी आपली मातृभाषा आहे, आता आपल्या संदर्भात मराठी आहे, तिला कधीही विसरू नका. अगदी असाही विचार करायचा ठरवला आजच्या जागतिकीकरणाच्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये, तर प्रत्येकाला ज्ञान हवंय, प्रत्येकाला समृद्धी हवे, प्रत्येकाला संपत्ती हवी, पण प्रत्येकाला स्वतःची जी ओळख हवी ती ओळख आपल्या संस्कृतीमधून येते. जर आपण आपल्या संस्कृतीशी नाळ तोडली तर ज्याला सपाटीकरण म्हणतो, तशी सगळी माणसं ही एक प्रकारची एकजिनसी सपाटीकरण होऊन जाईल. तर प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक समाजाचं जे स्वतःचं संचित आहे, जी संस्कृती आहे, जी अजूनही भाषेशी जोडलेली आहे आणि कायमच भाषेशी जोडलेली राहील. त्यामुळे या सगळ्याशी जर आपल्याला दुवा राखायचा असेल तर आपल्याला आपली भाषा राखण्या वाचून कोणताही पर्याय नाही. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी, आपल्या पिढीने आणि मुख्यतः आपल्या पिढीवरची जबाबदारी जास्त का आहे, कारण पुढची पिढी ही भाषा पुढच्या पिढीने ही भाषा टिकवली तरच हा सगळा संस्कृतीचा झरा वाहता राहणार आहे. आज आपल्या पिढीपर्यंत आपण खूप जण चांगल्या प्रकारे मराठी बोलतो, वाचतो, लिहितो, पण पुढची पिढीच मराठी भाषा पुढे नेणार आहे. त्यामुळे या पिढीसाठी आपण सर्वात जास्तीत जास्त प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण त्या प्रयत्नांमध्ये आपला वाटा उचलू. धन्यवाद. कार्लेकर मॅडमचे मी आभार मानते की त्यांनी आज माझ्या विनंतीला मान देऊन इथे येऊन त्यांचे मराठीबद्दलचे सगळे अनुभव म्हणा किंवा विचार म्हणा इथे मांडले आणि आपण त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या या सल्ल्यांचा किंवा याचा नक्कीच विचार करू आणि नक्कीच आपण पुढे मराठीची वाटचाल अजून पुढे नेऊ याची आपण त्यांना खात्री देऊ. थँक्यू. धन्यवाद. 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 चालेल.